ओम श्री गणेशाय नमः. पुंडलिकावरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. हो भप दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, हे मराठी अनुवादासह गात वाचत आहेत श्री पुष्पदंत गंधर्व विरचितम श्री गणेश महिम्नः स्तोत्रम. श्री पुष्पदंत गंधर्व विरचितम श्री गणेश महिम्नः स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. श्री पुष्पदंत उवाच. अनिर्वाच्यं रूपं स्तवन निकरो यत्र गलित, तथा वक्षे स्तोत्रं प्रथम पुरुषः शास्त्र महतः. यतोदातं विश्वं स्थितमपि सदा यत्र विलयः, स कीदृग गिर्वाणः सुनिगमानुतः श्री गणपती. श्री पुष्पदंत म्हणाले, ज्याचे रूप वाचेने उच्चार करून सांगण्या पलीकडे आहे, स्तवनांचा साठा ज्याच्या समोर गळून गेला आहे, तरीही मी विश्वाच्या प्रथम पुरुषाचे वर्णन करीत आहे की ज्या गणपतीपासून या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, त्या गणपतीचे सर्व वेदांनी स्तवन केले आहे. अशा गणपतीस नमस्कार असो. गणेशं दानेशाः शिवमिति च शैवाश्च विबोधा, रविं सौरा विष्णुं प्रथमपुरुषं विष्णु भजकाः, वदन्ते के शाक्ता जगदुदयमूलां परशिवां, न जाने किं तस्मै नमः इति परम ब्रह्म सकलम. जे गणेश भक्त आहेत ते यास गणपती मानतात. जे शिवभक्त आहेत ते यास शिव समजतात. जे सूर्योपासक आहेत ते यास सूर्य मानतात. जे विष्णू भक्त आहेत ते यास प्रथम पुरुष विष्णू समजतात. काही शक्ती उपासक याच गणेशाला जगत उत्पन्न करणारी शक्ती स्वरूप देवी मानतात. खरे काय ते कळत नाही, पण यातील गणपतीचे जे रूप असेल त्यास नमस्कार असो. तो तर सर्वांचे परब्रह्मच आहे. तथेशं योगज्ञा गणपतिमिमं कर्म निखिलं, समीमांसा वेदान्तिन इति परम ब्रह्म सकलम. अजां सांख्यो ब्रूते सकल गुणरूपां च सततं, प्रकर्तारं न्यायस्त्वत्थ जगती बौद्धा धियमिती. त्याचप्रमाणे योगी या गणपतीला ईश्वर मानतात, चिकित्सक कर्मरूप मानतात, वेदज्ञ यास सर्वांचे परब्रह्म समजतात, सांख्य सिद्धांती यास सर्व गुणरूपी माया मानतात, नैयायिक यास जगत उत्पन्न करता म्हणतात, तर
बुद्धीचे उपासक यास बुद्धी रूप गणपती समजतात. कथम ज्ञेयो बुद्धेह परतर यम बाह्य सरणी यथा धीर्यस्य सात्स च तदानुरूपो गणपतिः महत्कृत्यं तस्य स्वयमपि महान् सूक्ष्ममनुवद ध्वनि ज्योतिर्बिंदुर गगन सदृशः किं च सदसत. हा गणपती बुद्धीच्या पलीकडे आहे. कोणत्याही परीने त्याचे वर्णन करण्यापलीकडे तो आहे. त्याच्याकडे पाहण्याची ज्याची जशी बुद्धी दृष्टी असेल तसा तो दिसतो. त्याचे कार्य मोठे आहे. तो स्वतःही मोठा आहे. तो अणुपेक्षा लहान आहे. ध्वनी रूप, ज्योती रूप, बिंदू रूप आहे. आकाशासारखा आहे. त्याचप्रमाणे सत व असत रूपही त्याचेच आहे. अनेकाशो पाराक्षी करचरणो अनंतहृदय तथा नानारूपो विविध वदन श्री गणपतिः अनंताहव शक्त्या विविध गुण कर्मैक समये त्वत् संख्यातानंतामित फलदोनेक विषय. या श्री गणपतीला अनेक मुखे आहेत. त्याला भरपूर हात, पाय, डोळे, हृदय आहेत. तसेच अनेक रूपांची निरनिराळी रूपे आहेत. हा गणपती अनंत शक्तीने युक्त आहे. एकाच वेळी अनेक गुण व कर्मे उत्पन्न करणारा आहे. सर्व बाबतीत असंख्य व भरपूर फलप्राप्ती करून देणारा आहे. न एषांतो मध्यो न च भवती चादिः समूहता मलिप्तः कृत्वेतथं सकलमपि खमन्तस च पृथक् स्मृतः संस्मृतॄणां सकल हृदयस्थः प्रियकरो नमस्तस्मै देवाय सकल सुरवंद्याय महते. याला आदि मध्य अंत नाही. हा आकाशाप्रमाणे अलिप्त असणारा आहे. त्याचे स्मरण करणाऱ्या सर्व प्रिय भक्तांच्या हृदयात तो निवास करतो. त्या सर्व देवांना वंदनीय असणाऱ्या, इच्छिले ते देणाऱ्या महान देवाला नमन असो. गणेशाध्यां बीजं धनवनिता पल्लवयुतं मनुश्चय कारणोऽयं प्रणवसहितो अभीष्ट फलदः सबिन्दुश्चाङ्गाध्यां गणकऋषि छन्दोश्च च निचृत स देवः प्राग्बीजं विपदपि च शक्तिर्जपकृताम्. गणपती हा आद्य बीज आहे. स्वाहा या शब्दाने तो युक्त आहे. तो ओम या एका अक्षराने युक्त असून गकार युक्तही आहे. तो मनातील सर्व कामना फलद्रूप करणारा आहे. बिंदू संयुक्त असणाऱ्या गणपतीच्या मंत्राचे ऋषी हे गणक ऋषी आहेत. निश्रुत हा छंद आहे. असे ओम गम मंत्र रूप गणरायाचे प्रथम रूप आहे. मंत्र जप करणाऱ्या भक्तांना शक्ती देऊन
आपदा दूर करणारा गणेश आहे. गकारो हेरंब सगुण इति पुण्यीर गुणमयो द्विधाप्येको जात हा प्रकृती पुरुषो ब्रह्म हि गणः स चेष्टोत्पत्ति स्थिति लय करोयं प्रथमको यतो भूतं भव्यं भवति पतिरिशो गणपती. गकार रूप पुरुष रूप असणारा हाच हेरंब आहे. तोच सगुण आणि निर्गुण रूपही आहे. प्रकृती आणि पुरुष हे जरी दोन असले तरी त्यांचेच एक रूप असलेला गणेश हा ब्रह्म स्वरूप आहे. तोच उत्पत्ती स्थिती आणि लय रूप आहे. ज्याच्यापासून भूत भविष्य आणि वर्तमान उत्पन्न झाले आहेत त्याचा अधिपती गणपती आहे. गकार कंठोर्धवम गजमुख समो मर्त्य सदृशो नकार कंठाधो जठर सुदृशाकार इति च अधोभाग कट्यां चरण इति हिशोश्च चतनु विवाति तत्थं नाम त्रिभुवन समं भूर्भुवः सुवः. गकार हा कंठाच्या वरील भागातून उच्चारला जाणारा गणेश हा गजमुखी असून माणसासारखा दिसणारा आहे. नकार हा गळ्याच्या खालील बाजूने उत्पन्न होतो. श हा कमरेजवळ उत्पन्न होतो. भूलोक भुवरलोक आणि स्वर्गलोक असाच त्रिलोक रूपी गणेश आहे. अर्थात त्रैलोक्य व्यापी गणेश आहे. गणेशीति त्रैरणात्मकमपि वरं नाम सुखदं सुकृत प्रोच्चैरुच्चारितमिति नृभिः पावनकरं. गणेशस्यैकस्य प्रतिजपकर शास्य सुकृतं न विज्ञातो नाम्नः सकल महिमा की दृशविधः. गणेश ही 3 अक्षरे मोठी असूनही ती वरद आहेत. गणेश हे नाम सौख्यदायी आहे. हे नाम एकदा जरी मोठ्याने उच्चारिले तरी मनुष्य पवित्र होतो. गणेश ह्या एका नामाचा जप केला असता मोठे सुकृत केल्याचे पुण्य लाभते. यासाठीच या नामाचा महिमा केवढा मोठा आहे हे मला ज्ञात नाही. गणेशेत्याह्वां यः प्रवदति मुहुस्तस्य पुरतः प्रपश्यास्तद्वक्त्रं स्वयमपि गणस्तिष्ठति तदा. स्वरूपस्य ज्ञानं त्वमुक इति नाम्नास्य भवति प्रबोधः सुप्तस्य त्वखिलमिह सामर्थ्यं मुना. गणेश या नावाचा जप जो गोमट्या गणेश मूर्तीचे रूप पाहत करतो त्यास गणपती प्रत्यक्ष दर्शन देतो. गणपतीचे कोणतेही नाम हे स्वरूप प्राप्ती करून देते. आपल्या ठिकाणी असलेले सुप्त सामर्थ्य ही श्री गणेश नाम जपामुळे प्रगट होते. गणेशो विश्वेस्मिन् स्थित ह्य च विश्वं गणपतौ गणेशो यत्रास्ति धृतिमतिरणैश्वर्यं खिलं समुक्तं नामेकं
गणपती पदम मंगलमयम तदैकाशम दृष्टी सकल व्यूधासे क्षण समम. हा गणेश संपूर्ण विश्वात भरला असून संपूर्ण विश्व गणपतीत समाविष्ट आहे. हा गणेश जेथे असतो तेथे निश्चितपणे बुद्धी, धैर्य, ऐश्वर हे सारे असते. तो जेथे नसतो तेथे अर्थातच हे सारे नसते. गणपतीचे नावच मंगलमय असते. त्या एकाचे मुख पाहिल्याने सर्व देवांच्या दर्शनाचे पवित्र फळ मिळते. भू क्लेशैर्व्याप्तः स्मृतः उत गणेशश्च हृदये क्षणात् क्लेशान्मुक्तो भवति सहसा त्वभ्रजयवत. वने विद्यारंभे युधि रिपुभये कुत्र गमने प्रवेशे प्राणान्ते गणपती पदम चाशु विशती. जो अतिशय यातनांनी पिडलेला असेल आणि त्याने हृदयामध्ये गणेशाचे स्मरण केले तर ढगांचे आच्छादन जसे क्षणात दूर होते तशी त्यास यातनामुक्ती मिळते. वनामध्ये विद्याग्रहण प्रारंभावेळी स्मरण केले असता विद्या प्राप्ती होते. युद्धावेळी शत्रू भय प्राप्त झाले असता विजय मिळून शत्रू भय नाहीसे होते. अंतःकाळी स्मरण केले असता तो सर्व दुःखातून मुक्त होऊन गणपती पदास प्राप्त होतो. गणाध्यक्षो ज्येष्ठ कपिल अपरो मंगलनिधी दयालूर हेरंबो वरदयिती चिंतामणी रजः वरानिशो ढुंडीर गजवदन नामा शिवसुतो मयूरेशो गौरी तनय इति नामानि पठती. गणाधिपती ज्येष्ठ कपिल अपर मंगलनिधी दयाळू हेरंब वरद तसेच चिंतामणी वरेश्वर धुंडी गजवदन शिवसूत मयूरेश गौरी तनय अशा नामोच्चाराणी गणपती नामांचे पठन करील तो धन्य होईल. महेशोऽयं विष्णुः सकवीर विरिन्दुः कमलजः क्षितिस्थोऽयं वह्निः श्वसन इति खं त्वद्री रुदधीः कुजस्तारः शुक्रो गुरुरुडुबु बुधो गुश्च धनदो यमः पाशी काव्यः शनिरखिल रूपो गणपती. महेश विष्णू ब्रह्मदेव हाच गणपती आहे. तोच कवी सूर्य चंद्र आहे. पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश समुद्र या रूपातही तोच आहे. त्याच प्रमाणे नक्षत्रे मंगळ शुक्र गुरु बुध सूर्य कुबेर यम वरुण शनी राहू केतू अशा अखिल स्वरूपात श्री गणपतीच आहे. मुखम वह्निः पादौ हरिरपि विधाता प्रजननम रविरनेत्री चंद्रो हृदयमपि कामोष्य मदनः करौ शक्रः कट्यामव निरुदरं भाति दशनं गणेशस्यासन्वेय्य क्रतुमयव पुश्चैव सकलम्. अग्नी हे गणेशाचे मुख आहे. हरी हे पाय आहेत.
जननेंद्रियांच्या स्थानी ब्रह्मदेव आहे. सूर्य आणि चंद्र हे त्याचे डोळे आहेत. मदन हे त्याचे हृदय आहे. हात हेच इंद्र आहेत. कमर ही पृथ्वी आहे. पोट आणि दात हे यज्ञ रूप आहेत. श्री गणेशाचे रूप हे यज्ञमय आहे. अनर्घ्यालंकारेर ऋणवसनेर भूषित तनुः करींद्रास्य सिंहासनमुपगतो भाति बुधराट स्मित शात्यन्मध्ये प्योदित रविबिंबोपम रुचिः स्थिता सिद्धिर्वामे मतिरीतरगा चामर करा. अनमोल अलंकाराने श्री गणेश नटलेला आहे. तो लाल महावस्त्र नेसलेला आहे. त्यामुळे तो शोभून दिसत आहे. गजमुख गणपती सिंहासनाधिष्ठित आहे. त्यामुळे महाविद्वान शोभत आहे. तेथूनच स्मित हास्य केल्याने तो उगवत्या सूर्याप्रमाणे शोभत आहे. डाव्या मांडीवर सिद्धी आणि उजव्या मांडीवर बुद्धी ह्या बसलेल्या आहेत. त्या चवऱ्या ढाळत आहेत. हे रूप भक्तांना हर्षोल्लास देणारे आहे. समंतात शासन प्रवरमुनी सिद्धाः सुरदनाः प्रशंसन्तीत्यग्रे विविध नुतिभिः सांजलिपुटाः ब्रोजाद्यैर ब्रह्मादिभिर अनुरुक्तो भक्त निकरै गणक्रीडा मोद प्रमद विकटादेह सचरैः. याच्या आजूबाजूला मोठाले ऋषी मुनी व देव आहेत. ते गणपतीची अनेक प्रकारे हात जोडून नमस्कार करीत स्तुती करीत आहेत. एवढेच नव्हे तर इंद्र आणि ब्रह्मदेव यांचे सह मोद प्रमोद विकट इत्यादी सहचर यांनी युक्त असलेला श्री गणेश त्यांचे सह क्रीडा करणारा श्रेष्ठतम आहे. वसित्वाद्याष्टाष्टादश दिगखिला लोल्ल मनुवाग धृतिः पादः खंगोंजन रसबलाः सिद्धय उमाः सदा पृष्ठे तिष्ठन्त्य निमेष दृशस्तन्मुखलया गणेशं सेवन्त्यप्यति निकटसुयोपायन कराः. वसित्वादी अष्टसिद्धी तसेच अष्टादश उपसिद्धी ज्या गणपतीच्या दासी आहेत त्या एकटक त्याच्या मुखाकडे पाहत आहेत. तसेच त्याच्या पाठीमागे उभे राहून त्याची नित्य सेवा करीत श्री गणपतीला अनेक प्रकारच्या उपायन देत सेवा करीत आहेत. मृगांकाशारंभा प्रभृती गणिका यश पुरतः सुसंगीत कुर्वन्त्यपि कुतुक गंधर्व सहिता मुदः पारु नात्रेत्यनुपम पदे दोर्वी गलिता स्थिरं जातं चित्तं चरणमौलोक्याश विमलम. चंद्राप्रमाणे सुंदर मुख असणाऱ्या रंभादी गणिका गंधर्वासह या गणपती समोर सुंदर गायन करीत आहेत. त्यामुळे होणाऱ्या आनंदाला पारावारच राहिलेला नाही. त्या सर्वश्रेष्ठ आनंदामुळे जणू ब्रह्मपदाचीच प्राप्ती झाली. चित्त गणपतीचे मुख आणि चरण पाहतच राहिले.
हरेनायं ध्यात त्रिपुरमथने चासूरवधे गणेशः पार्वत्या बलिविजयकालेऽपि हरिणा विधात्रा संसृष्टा ऊरगपतिना क्षोणीधरणे नरेह सिद्धो मुक्तो त्रिभुवनजये पुष्पधनुषा त्रिपुरासुराचा वध करण्यावेळी शंकराने आधी गणपतीचे स्मरण केले आणि मगच त्रिपुरासुरावर शस्त्र टाकले. दैत्य वधावेळी पार्वतीने गणेशाचे स्मरण केले. बळीराजावर विजय मिळविण्यासाठी विष्णूने गणपतीचे स्मरण केले. सृष्टी निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवाने गणेशाचे स्मरण केले. शेषाने पृथ्वी धारण करण्यापूर्वी गणेश पूजन केले. मानवानी सिद्धी आणि मोक्ष मिळविण्यासाठी याचीच सेवा केली. त्रिलोक विजयासाठी मदनाने गणपती स्तवन केले. अयं सुप्रासादे सुर इव निजानंद भुवने महान श्रीमानाद्यो लघुतर गृहे रंक सदृशः शिवद्वारे द्वास्थो नृप इव सदा भूपती गृहे स्थितो भूत्वमांके शिशु गणपतीरलालन परः. हा गणेश भव्य प्रासादांमध्ये श्रीमंत व राजासारखा शोभून दिसतो, तर अगदी छोट्यातल्या छोट्या घरात रंकासारखा दिसतो. जो शिवाच्या द्वारावर सदैव दिसतो, तर राजगृही राजा होऊन बसलेला दिसतो. असा हा गणपती बाळ होऊन पार्वतीच्या मांडीवर बसून तिने केलेले लाड स्वीकारतो. अमोस्मिन् संतुष्टे गजवदन एवापि विबुधे ततस्ते संतुष्टा त्रिभुवनगताः शरबुध गणाः दयालुर हैरम्बो न च भवति यस्मिंश्च पुरुषे वृथा सर्वतस्य प्रजननमतः सांद्रतमसि. ह्या प्रसन्न आणि सर्वज्ञ गणपतीच्या ठिकाणी ध्यान केले असता त्रिलोकातील सर्व दैवते संतुष्ट होतात. अशा ह्या दयाळू हेरंब गणपतीचे जो पुरुष आपल्या मनामध्ये ध्यान व चिंतन करीत नाही, त्याचा जन्म निरर्थक आहे. तो पुढे अंधार नावाच्या नरकात जाऊन पडतो. वरेण्यो भूशुंडीर भृगु गुरुकुजा मुद्गल मुखा शपारास्तद भक्ता जप हवन पूजा स्तुती पराः गणेशोऽयं भक्तप्रिय इति च सर्वत्र गदितम् विभक्तिर्यत्रास्ते स्वयमपि सदा तिष्ठति गणः. वरेण्य, भ्रूशुंडी, शुक्राचार्य, बृहस्पती तसेच मंगळ आणि मुद्गलाधिक अपार असे तुझे भक्त हे जप होम पूजा स्तुती करणारे आहेत. हा गणेश भक्त प्रिय आहे, त्याची सर्वत्र स्तुती केली जाते. हा निराळ्या भक्तांच्या भक्तीप्रमाणे रूपे घेतो. मृदः काशिद्धातोच्छद विलिखिता वापी दृशदः स्मृता व्याधान्मूर्तिः
पती यदि बहिर्येन सहसा अशुद्धोद्दा दृष्टा प्रवदति तदान्नां गणपतेः श्रुता शुद्धो मर्त्यो भवति दुरिता द्विस्मय इति. गणपती मूर्ती ही मातीची, धातूची, दगडाची वा चित्ररूप असली तरी कोणत्याही कारणास्तव त्या गणेश मूर्ती पुढे स्मरण केले असता गणपती प्रसन्न होऊन कामना पूर्ण करतो. त्याचप्रमाणे बाहेर रस्त्यात आपण अशुद्ध वा शुद्ध असताना या गणपतीचे नाव ऐकले तरी तो माणूस सर्व दुःखातून मुक्त होतो. बहिर्द्वार शूर्धवं गजवदन वरस्मेन्धनमयं प्रशस्तं वा कृत्वा विविध कुशलैस्तत्र निहतं प्रभावात्यन् मूर्त्या भवति सदनं मंगलमयं विलोक्यानंदास्तां भवति जगतो विस्मय इति. एखाद्या कुशल कारागिराकडून गणपतीची सुंदरशी लाकडी किंवा दगडाची मूर्ती अथवा चित्र तयार करून घ्यावे. दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूस मूर्ती स्थापित करावी किंवा चित्र लावावे. ही गणेश मूर्ती वा चित्र लहान असावे. त्या गणेश मूर्तीच्या प्रभावामुळे घर मंगलमय होते. विस्मयकारी आनंदाची सुलभतेने प्राप्ती करून देणाऱ्या गणपतीस नमस्कार असो. शेते भाद्रे मासे प्रति शरदी मध्याह्न समये मृदा मूर्तिं कृत्वा गणपती तिथो धुंडे सदृशीं समर्च्यन्त्युत्साह प्रभवती महान सर्वसदने विलोक्यानंदास्तां प्रभवती नृणां विस्मय इति. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीच्या दिवशी माध्यान्ह वेळी गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले असता सर्व घरांमध्ये विस्मयकारक आनंद आणि अमाप उत्साह प्राप्त होतो. तथा हेकः श्लोको वरयति महिम्नो गणपतेः कथं स श्लोके अस्मिन् स्तुत इति भवेत् सम्प्रपठिते. स्मृतं नामास्येकं स्वकृदेदमनानन्तान्हो समम् यतो यस्यैकस्य स्तवनसदृशं नान्यद परम. या गणेश महात्म्यामधील एक श्लोक जरी अर्थ समजून म्हटला किंवा नुसते नाम जरी श्रद्धेने घेतले तरी तो माणूस सर्वार्थाने कृतकृत्य होतो. कारण या परमेश्वर स्वरूप गणेशाच्या स्तवनासारखे दुसरे स्तवन नाही. गजवदन विभो यदवर्णितं वैभवं ते त्विह जनुषी ममेतथं चारु तद्दर्शयाशु. त्वमसि च करुणायाः सागरः कृतस्नदाता प्यति तव भृतोकोऽहं सर्वदा चिन्तोकोऽस्मि. हे गजवदन परमेश्वरा, मी तुझ्या वैभवाचे जे काही वर्णन केले ते याच जन्मी मला जसेच्या तसे दर्शव. तो दयेचा सागर असून अशक्य असणारी गोष्ट प्राप्त करून देणारा
आहेस. म्हणून तुझे सतत चिंतन करणाऱ्या तुझ्या भक्ताला दर्शन देऊन कृतार्थ कर. सुस्तोत्रं प्रपठतु नित्यमेतदेव स्वानंद प्रतिगमनेप्ययं सुमार्गः. संचिन्त्यं स्वमनसि तत्पदारविन्दं स्थाप्याग्रे स्तवनफलं नतिः करिष्ये. अतिशय चांगले असे हे स्तोत्र नित्य पठन करावे. स्वानंदासाठी व आत्मदर्शनासाठी हा मार्ग अतिशय चांगला आहे. स्वतःच्या मनात, ध्यानात व चिंतनात त्या गणपतीचे चरण नेहमी स्मरावे. मी केलेले हे गणेश महिमा स्तोत्र तुझ्या चरणी ठेवून नमन करतो. गणेश देवस्य महात्म्यमेदत् य श्रावयेद्वापि पठेच्च तस्य क्लेशालयं यान्ति लभेच्च शीघ्रं स्त्रीपुत्र विद्यार्थ गृहं च मुक्तिम्. श्री गणेश देवाचे हे महात्म्य जो कोणी पठन करील, दुसऱ्यांना ऐकवेल, त्याच्या सर्व यातना दुःखे नष्ट होतील. त्यास स्त्री, पुत्र, विद्या, पैसा, घर आणि मोक्ष हे सर्व काही प्राप्त होईल. इति श्री पुष्पदंत विरचितं श्री गणेश महिम्नः स्तोत्रं संपूर्णम्. याप्रमाणे श्री पुष्पदंत विरचित श्री गणेश महात्म्य पूर्ण झाले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत.